स्टार्टिंग काल बकेट क्रिएट केलं होतं. ओके, आज बघा की एक सिंपल की कन्सिडर करा की मी एक प्रोजेक्ट करतोय, जसं की लाईक फ्लिपकार्ट.com. ओके, आपण फ्लिपकार्टमध्ये चेंजेस होतात. ओके, जसं की बघा ॲमेझॉन आहे, ॲमेझॉनमध्ये जसं की बघा ॲमेझॉन वेब सर्व्हिस आहे, म्हणजे आपलं ॲमेझॉन आहे. त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यामध्ये शोज पण होतात, म्हणजे आपण रेग्युलर बेसिसवरती वेब सिरीज वगैरे बघतो. त्यामध्ये आता फोनपे सुद्धा यूज होतं, आपण त्याने सुद्धा स्कॅन करून पैसे सेंड करू शकतो. असे काही अपडेट. ओके, तर मी सिंपल बघा, मी आज प्रोजेक्टचा यूज किंवा प्रोजेक्टला रिकवर कसं करायचं, ओके, ते आपल्याला इथं बघायचं आहे. तर सिंपल बघा की मी इथे माझा एक प्रोजेक्ट रन करण्या अगोदर ज्या प्रोजेक्टसाठी ओके प्रोजेक्ट डॉट मेंटोर किंवा मेंटोरे डॉट प्रोजेक्ट मेंटोरे डॉट प्रोजेक्ट असं एक आपण बकेट क्रिएट करतो. सिंपल मी इथं बघा बकेट क्रिएट केली, काल आपण हेच बघितलं होतं आणि आपली इथे एक प्रोजेक्ट मेंटोरे प्रोजेक्ट नावाची एक बकेट इथं क्रिएट झाली. आता सिंपल ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथून सिंपल तुम्हाला S3 म्हणजे काय, एनी टाइप्स ऑफ डेटा. ओके, एनी टाइप्स ऑफ डेटा, एनी अमाउंट ऑफ डेटा फॉर एनीवेअर फॉर एनी टाइम ओव्हर द इंटरनेट. जसं की मी इथे कोणताही डेटा जसं की अपलोड करू शकतो. बघा ॲड फाईल, सिंपल मी हा प्रोजेक्ट घेतला, दीपाली ॲक्सेस की आणि त्यानंतर केलं अपलोड. बघा तुमचा डेटा इथे अपलोड झाला. ओके, मग डेटा अपलोड झाला. बघा सिंपल ह्या वेळी आपण डेटाला अपलोड करतो. मी डेटा जसं अपलोड केलं तसं डेटाला डाउनलोडही करू शकतो. बघा तुमची ॲक्सेस की, बघा पुन्हा एकदा डाउनलोड करतो. बघा 3 वेळा अपलोड झाला डेटा. बघा डाउनलोड झाला. डेटाला ओपनही करू शकतो आणि डेटाला इथे जर बघितलं तर मी डिलीटही करू शकतो. ओके, आता बघा जो डेटा तुम्ही इथे अपलोड केला, ओके, जो डेटा इथे तुम्ही अपलोड केला, सिंपल तुम्ही त्याला परमनंटली डिलीट कसं करता, तर परमनंटली डिलीट. एकदा डिलीट केलेला डेटा तुम्ही याला रिकवर करू शकत नाही. डिलीट. पण मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की डिलीट केलेला डेटा रिकवर कसा करणार. ओके, तर बघा सिंपल पुन्हा आलो आपण आपल्या बकेटमध्ये आणि आता मला सांगायचं, म्हणजे काल तर इथपर्यंत मी सांगितलं, आता आपल्याला सांगायचं. ओके, बकेटचे काही रूल्स आहेत. बकेट क्रिएट करण्यासाठी इथे काही रूल्स यूज झालेत. स्मॉल लेटर, नंबर्स, डिजिट, डॉट आणि हायफन. ओके, डॅश आणि डॉट. तर आता जर तुम्ही इथं बघितलं तर मी इथे एक सिंपल कन्सिडर करा की आपण इथे एक प्रोजेक्ट रन करतोय. जसं की मी आलो इथे न्यू आणि मी हा एक प्रोजेक्ट बघा प्रोजेक्ट मेंटोरे प्रोजेक्ट. आता मी बकेटला नाव प्रोजेक्ट दिलंय म्हणून तुम्हाला फाईलला नाव प्रोजेक्ट द्यायचं असं काही नाही आहे. मी जस्ट दिलंय, लक्षात राहू द्या, तुम्ही काही देऊ शकता. ओके, सो हा माझा एक प्रोजेक्ट आहे. जसं की कन्सिडर करा की हा माझा एक फ्लिपकार्ट.com असा एक प्रोजेक्ट आहे.
ह्या प्रोजेक्टच्या आतमध्ये आपण जाऊयात. प्रोजेक्टच्या आतमध्ये गेल्यानंतर बघा मी सिंपल इथे करतो, दिस इज माय प्रोजेक्ट मेंटोर, कंट्रोल यस, सेव्ह केला आपण. क्लिअर. आता जर तुम्ही इथं बघितलं, मी हा प्रोजेक्ट सिंपल अपलोड केलेला आहे. ओके, म्हणजे क्रिएट केला. आता तुम्हाला कन्सिडर करायचं आहे की हा प्रोजेक्ट मी नाही तर एका डेव्हलपरने आपल्याला दिलेला आहे. प्रोजेक्ट डेव्हलप कोण करतो? तर डेव्हलपर. ओके, तर डेव्हलपरने काय केलं, एक सिंपल हा प्रोजेक्ट आपल्याला इथे दिला. ओके, आता हाच प्रोजेक्ट आपण काय करतो आपण होस्ट करतो. आपण हा प्रोजेक्ट होस्ट करतो. मग कन्सिडर करा, जर हा प्रोजेक्ट जर तुम्ही होस्ट करा, हा प्रोजेक्ट तुम्ही होस्ट करताय कुठे? गुगलवरती, वेबसाईटवर. मग मी हा प्रोजेक्ट होस्ट करतो. बघा मी आलो इथे, अपलोड करेल. मी हा प्रोजेक्ट अपलोडही केला. ॲड फाईल, ती फाईल माझी डेस्कटॉपवरती आहे. बरोबर, म्हणजेच इथे आलो बघा, मेंटोरे प्रोजेक्टला घेतलं, अपलोड केलं, ओपन करून सिंपल अपलोड केलं. आता मी तुम्हाला काय सांगितलं, कन्सिडर करा की आपण flipkart.com प्रोजेक्ट इथे अपलोड करतो, होस्ट करतोय गुगलला. ओके, तुम्ही जो प्रोजेक्ट होस्ट करता, आता प्रोजेक्ट होस्ट केल्यानंतर बघा तुमचा प्रोजेक्ट होस्ट झालेला आहे. डन, आलाय तुमचा प्रोजेक्ट. बघा ओपन करा, तुमचा हा प्रोजेक्ट आहे का? दिस इज मेंटोरे. बघा एकदा तुम्ही ह्या प्रोजेक्टला डाउनलोड करू शकता का? यस. तुम्ही ह्या प्रोजेक्टला डाउनलोड करू शकता, तर यस करू शकता. बघा तुम्ही त्या प्रोजेक्टला पुन्हा रिकवर सुद्धा केलेलं आहे. रिकवर म्हणजे काय? पुनरावृत्ती. क्लिअर. आता मला एक सांगा की हा प्रोजेक्ट जर मी अपलोड केला, पण आता पुन्हा एक तुम्हाला जसं मी बोललो की प्रोजेक्टमध्ये चेंजेस अपडेट होत राहतात. ह्या प्रोजेक्टमध्ये मी काय करतो बघा, ह्या प्रोजेक्टमध्ये ॲड करतो मी. कन्सिडर करा, मी इथे करतो ॲड लिनक्स कोर्स. जसं की तुमच्या फ्लिपकार्टमध्ये जसे काही चेंजेस होतात, तुमच्या ॲमेझॉनमध्ये काही चेंजेस होतात, तुम्ही त्यांनी सुद्धा फोनपे करू शकता, गुगल पे करू शकता. बरोबर. तसंच तुम्ही त्यावरती मूवीज शो सुद्धा पाहू शकता. बरोबर. तसंच मी माझ्या प्रोजेक्टमध्ये काही चेंजेस करतो. मी ॲड लिनक्स केलं, सेव्ह केलं. आता सेव्ह केल्यानंतर बघा एकदा पुन्हा बघा इथे तुमचा डेटा हा तुम्हाला सेव्ह झाला का बघू एकदा. ओके, सेव्ह झाला आपला डेटा. आता मला सांगा, इथे सेव्ह झाला म्हणजे इथे सेव्ह झाला का रे? नाही. बघा एकदा ओपन करतो मी पुन्हा, तिथे सेव्ह झाला म्हणजे इथे सेव्ह झाला असं नाही. तुम्हाला तो प्रोजेक्ट पुन्हा इथे अपलोड करावा लागेल. डन. मी इथे काय करतो बघा, प्रॉब्लेम स्टेटमेंट पहिलं समजून घ्या. मी डेटा पुन्हा इथे अपलोड करतो. ओके, पुन्हा बघा, यस, डन, अपलोड झाला प्रोजेक्ट अपलोड माझा. डन. पण झालाय का नाही हे कशावरून समजेल? जेव्हा तुम्ही त्याला रीड कराल तेव्हा. मी ओपन करतो. आता मला सांगा की तुमच्याबरोबर कधी असं झालंय का, तुम्ही कोणतं ॲप्लिकेशन रन करताय, ते ॲप्लिकेशन आधी चांगलं चालतंय पण जसं अपडेट झालं तर ते थोडंफार लॅक मारतं, असं कधी झालं? मग आता असं समजा की इथे मी जे लिनक्स कोर्स इथे जे बोलतोय ते गुगलला गेलं काही लॅक करत आहे. तुम्ही कधी कधी असं पण बोलताय आधीचं अपडेट होतं तेच बरं होतं.
बरोबर. मग मला सांगा, जर हे मी अपडेट केले, ह्याचा इम्पॅक्ट खूप वेगळा पडला आहे, तर मला आधीचाच प्रोजेक्ट यूज करायचा. आता तुम्हाला असं वाटेल की सर मी तिथे जाऊन त्या फाईलमध्ये नाव डिलीट करतो ना आधीच अपलोड करतो. अरे असं नाही आहे. डेव्हलपरने ओके कोडिंग थ्रू केलेलं ॲप्लिकेशन नाही होत, कारण की तो कोड रन करण्यासाठीच वर्षोनवर्ष लागतात एखादा अपडेट चेंज करण्यासाठी. ओके. मग मला सांगा, जर माझं आत्ताचं व्हर्जन नीट चालत नाही आहे, तर मला त्या व्हर्जनवर डायरेक्टली काम करावं लागेल. बरोबर, कारण मी खूप सारे चेंजेस त्याच्यामध्ये केलेले आहेत. मग जर मला काम करावं लागेल, तोपर्यंत माझी वेबसाईट बंद राहील. आणि जर मला सांगा माझी एक मिनिट नाही, 1 सेकंद जरी माझी वेबसाईट बंद राहिली, तर हा माझा सगळ्यात मोठा लॉस आहे. सगळ्यात मोठा. 1 मिनिट सोडा, 1 सेकंद सुद्धा नाही राहू शकत आपली वेबसाईट बंद. आणि जर वेबसाईट बंद जर राहिली, तर मला सांगा इम्पॅक्ट काय पडतो. जसं की एखाद्या शॉपमध्ये तुम्ही जाताय रेग्युलर बेसवरती, ते शॉप रेग्युलर बेसिसवरती बंदच असतात, तर तुम्ही कोणत्या तरी दुसऱ्या शॉपमध्ये जाता. कधी कधी ते चालू असलं तरी तुम्ही दुसऱ्या शॉपमध्ये जाता. तसंच मी जर फ्लिपकार्ट हे ॲप्लिकेशन यूज करतोय, भरपूर बफर वगैरे येतोय, तुम्ही मिशोला जाता, हा लॉस आहे फ्लिपकार्ट ॲप्लिकेशनचा. बरोबर. मेंटोरेमधून जर तुम्हाला चांगला कोर्स मिळत नसेल, तर तुम्ही दुसरा क्लास स्विच करता. सिम्पल. तसंच इथे पण आहे. ही एक ऑनलाईन वेबसाईट आहे. जर तुम्ही हा प्रोजेक्ट जर मी अपलोड करतोय पण त्याला बफर येतोय, तो व्यवस्थित रन होत नाही आहे, तर माझ्याकडे एकच ऑप्शन, माझा आधीचा प्रोजेक्ट मला इथे काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. पण मी आधीच्या प्रोजेक्टमध्ये काय केलेलं आहे, चेंजेस केले. आधीचा प्रोजेक्टच नाही आहे ना माझ्याकडे. इथे कुठे दिसतोय का तुम्हाला तुमचा आधीचा प्रोजेक्ट आहे म्हणून? नाही. तुम्ही तुमच्या बाहेरच्या प्रोजेक्टमध्ये पण चेंजेस केलेले आहे. बरोबर. मग आणि मला सांगा, आधीचा प्रोजेक्टचं नाव मेंटोरे प्रोजेक्ट, ह्याही प्रोजेक्टचं नाव मेंटोरे प्रोजेक्ट, त्याने आधीच्या प्रोजेक्टला काय केलं रे मग, ओव्हरराईट केलं. का? तर इथे एकदा बघा, तुमच्या सिस्टीममध्ये सेम नेमच्या फाईल नाही क्रिएट होत. दीपाली 1, दीपाली 2, दीपाली 3, इवन मेंटोरे प्रोजेक्ट बघा, मी 3 वेळा हे प्रोजेक्ट अपलोड करतो. बघा, मेंटोरे प्रोजेक्ट आणि मेंटोरे प्रोजेक्ट 1. इथे काय केलं आहे, इथे आपण अपलोड केल्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, तोच डेटा पुन्हा त्याच्यामध्ये ओव्हरराईट करून त्यांनी त्याची जागा घेतली. सिम्पल. कन्सेप्ट क्लिअर होती का? मग आता मला सांगा याच्यावर ऑप्शन काय, तर बघा, प्रिव्हियस व्हर्जन तर नाही आहे ना. मला एक सांगा की जर मी त्याचं नेम रिनेम जर केलं flipkart.com, मी नेम रिनेम करेन माझ्या प्रोजेक्टचं? फक्त फोल्डरचं जे नेम आहे ना ते फक्त चेंज करा. तेच तर, मला नेम तर चेंज नाही करायचं. मला नेम तर नाही चेंज करायचं. नेम चेंज का नाही करायचं? कारण की मी माझ्या डोमेनला ह्याचाच ॲड्रेस देणार आहे. मग बरोबर ना. मग तर जर मला नेम चेंज नाही करायचं, त्यासाठी बघा इथे आता एक तुम्हाला एक नवीन ऑप्शन आलं आहे, मेटा डेटा, जे की तुम्ही स्टोरेजमध्ये बघितलं होतं. ओके, मेटा डेटा. बट मी सांगेल ते तुम्हाला एक सिम्पल ऑप्शन आहे, बट हा थोडा वेळ आपण स्पार्क ठेवूया. इथे बघा, प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला एक ऑप्शन इथे मिळेल बघा, तुमच्या बकेटच्या रिजनचं नेम, तुमची बकेटची एरेंज आणि तुमची बकेट कधी क्रिएट झाली. ओके. त्यानंतर बघा की इथे एक ऑप्शन आलेला आहे, हा बकेट वर्जनिंग. सो व्हॉट इज अ बकेट वर्जनिंग? सो बघा, बकेट वर्जनिंग मीन्स ऑफ स्किपिंग मल्टिपल व्हेरियंट ऑफ एनी ऑब्जेक्ट इन द सेम बकेट. बकेट वर्जनिंग म्हणजे काय?
तुम्ही यामध्ये तुमच्या बकेटमध्ये मल्टिपल व्हेरियंट म्हणजे काय, सेम नेमची रूपं. व्हेरियंट मीन्स रूपं बोलले जातात. ओके. स्किपिंग मीन्स ठेवणं. बकेट वर्जनिंग मीन्स स्किपिंग मल्टिपल व्हेरियंट. मल्टिपल त्याचे जे काय फाइल्स फोल्डर आहे ऑफ इन ऑब्जेक्ट, ते ऑब्जेक्ट मल्टिपल ठेवू शकता इन द सेम बकेट. जेव्हा तुम्ही ह्या सिस्टीमला बघा, फक्त मी अनेबल करतो. अनेबल करायचं आहे अँड देन सेव्ह चेंजेस. दॅट्स इट. आता मी हा जो प्रोजेक्ट आहे माझा, ह्याच्यामध्ये माझं काय आहे, दिस इज माय प्रोजेक्ट लिनक्स. ओके. आणि मी आता ह्या प्रोजेक्टमध्ये बघा, आता मी काहीतरी नवीन ॲड करतो. आता जुनं सोडा, आता नवीन ॲड करतो. जसं की बघा, दिस इज माय प्रोजेक्ट लिनक्स. दिस इज माय प्रोजेक्ट AWS. मी हा प्रोजेक्ट ह्यामध्ये अपलोड करतो. आता सिंपल बघा, मी सेव्ह चेंजेस करतो. आता जर तुम्ही इथं बघितलं, मी डेटा पुन्हा अपलोड करतो, पण मी बकेटला चेंज केले, बट अपलोड केलं तरी ती फाईल इथंच ओव्हरराईट होईल, बरोबर ना. मी बकेट वर्जनिंग काय केले, बकेट वर्जनिंग म्हणजे काय तर बघा, तुम्ही सेम फाईल नेम जे आहे तुमचं, ते तुम्ही तुमच्या बकेटमध्ये मल्टिपल व्हेरियंट इथे तुम्ही स्टोअर करू शकता इन द सेम बकेट. मी जर दुसऱ्या बकेटमध्ये गेलो, बघा आपल्याकडं ऑलरेडी mentore.batch23, इथे तुम्हाला काय चेंजेस दिसतोय. ओके. इथे तुम्हाला काय चेंजेस दिसतोय, आणि मला एक सांगा, एकदा बघा, आता मला सांगा इथे काय चेंजेस दिसतोय आणि इथे काय चेंजेस दिसतोय, काय सांगता येईल. एकदा इथे ऑब्झर्व करा. डन. आता इथे ऑब्झर्व करा. शो व्हर्जन्स बटन. हा, ऑनलाईन मध्ये बोला. शो व्हर्जन्स एक बटन आहे ते. तुम्हाला काय दिसतंय, शो वर्जनिंग. आता बघा की मी इथे डेटा अपलोड करतो. ओके. मी काय करतो, इथे डेटा अपलोड करतो. एकदा बघा, अपलोड. डन. ॲड फाईल्समध्ये आल्यानंतर माझा प्रोजेक्ट ओपन, देन अपलोड. आता अपलोड केल्यानंतर, ओके, अपलोड केल्यानंतर सिंपल, तरी पण नाही आलं. सिंपल इथं, गुड. सिंपल इथं काय, इथं बघा, बकेट वर्जनिंग आला तुमचा डेटा. बकेट वर्जनिंगला बघा, हा डेटा मी ओपन करतो. अरे नक्की हा डेटा जेव्हा मी अपलोड करतो. ओके. आता एकदा बघा, मला ह्या प्रोजेक्टला पुन्हा काही प्रॉब्लेम आला. आता प्रॉब्लेम स्टेटमेंट. ह्या प्रोजेक्टला जर काही प्रॉब्लेम जर आला तर तुमचा अजून एक प्रोजेक्ट आहे, क्लिअर, सिंपल. ओके. आता तुम्ही ह्याच बकेटला बघा की बकेट वर्जनिंग वाय.
You can use versioning, preserve, retrieval and restore every version of object store in your Amazon S3 bucket. म्हणजे काय बघा, तुम्ही बकेट वर्जनिंग का यूज करणार आहे? कारण तुम्ही त्याला प्रिझर्व, रिकवर, रिस्टोर, तुम्ही ह्या वर्जनला बघा वर्जन ऑब्जेक्ट स्टोर इन युअर Amazon S3 बकेट. ह्या बकेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही त्याला रिकवर केलेलं आहे पूर्ण तुमच्या डेटाला, तुम्ही त्याला रिस्टोर केलं आहे, तुम्ही डेटा डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुमचा आधीचा डेटा सुद्धा तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता. प्रिझर्व, रिट्रायवल, रिकवर, तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी यूज करू शकता बकेट वर्जनिंगमुळे. ओके. आता सपोज की बघा बकेट वर्जनिंगमुळे तुम्ही या डेटाला काय करू शकता, रिकवर करू शकता. ओके, मी बकेटिंग वर्जनिंग ऑफ करतो. बघा सिंपल ऑफ ऑन आपण करू शकतो. जर तुम्ही पुन्हा प्रॉपर्टीजमध्ये आलात तर तुम्हाला बघा इथे परत बकेट वर्जनिंग दिसेल. ओके, तर एक पॉईंट लक्षात घ्या की बकेट वर्जनिंग तुम्ही अनेबल करू शकता पण डिसेबल करू शकत नाही. कारण जे ऑप्शन आहे वर्जनिंग, शो वर्जनिंगचा, ते ऑप्शन तिथून रिमूव्ह होणार नाही, म्हणून तुम्ही त्याला डिसेबल करू शकत नाही. पण डिसेबल केलं म्हणजे जरी आपण नवीन डेटा अपलोड केला तरी तो त्याचे मल्टिपल व्हेरियंट त्यामध्ये स्टोअर होणार नाही. पण तोच ऑप्शन जेव्हा तुम्ही सस्पेंड करा, दिस सस्पेंड द क्रिएट ऑफ ऑब्जेक्ट वर्जन फॉर ऑल ऑप्शन बट प्रिझर्व एनी एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट वर्जन, तुम्ही डेटाला बघा तुम्ही बकेट वर्जनिंग अनेबल करू शकता बट डिसेबल करू शकत नाही. पण तुम्ही सस्पेंड जर केलं, बघा मी इथं सिंपल सस्पेंड करतो, चेकबॉक्स ऑन, डन. तुम्ही सस्पेंड जर केलं तर इथे बघा तुमचं हे वर्जन राहणार आहे, इथे कुठे गेला. पण तुम्ही कितीही नवीन डेटा अपलोड केला तर त्याचे मल्टिपल व्हेरियंट क्रिएट होणार नाही. ओके, तुमच्या एक्झिस्टिंग बघा इथे काय लिहिलं होतं, बघा एनी एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट वर्जन, तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट वर्जनला पुन्हा रिकवर करू शकत नाही. त्याचा मिनिंग हा डेटा तुम्ही आधीचा डेटा तुम्ही पुन्हा कव्हर करू शकत होता बट आता तुम्ही त्याला कव्हर करू शकत नाही. जसं की बघा एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला. डन, मी पुन्हा तोच प्रोजेक्ट अपलोड करतो. आता मला एक सांगा की ऑलरेडी यामध्ये 2 फाईल्स आहे, ऑलरेडी 2 फाईल्स आहे. मी तिसरी फाईल ॲड केल्यानंतर 3 फाईल झाल्या पाहिजे बरोबर. पण इथे 3 फाईल नाही होणार, तर इथं किती फाईल होणार बघा, इथं फाईल होणार एकच, सॉरी म्हणजे ती आधीची एक, आणि बघा हा हिलाच काय करणार ओव्हरराईट करून स्वतः ॲड होणार. बघा सिंपल, बघा बकेट वर्जनिंग आधीची तुमची फाईल दिसेल पण तुमची नवीन फाईल बघा 10:35 10:35 तुमच्या 2 मिनिटापूर्वी अपलोड केलेली फाईल तिला तिने ओव्हरराईट करून ही फाईल त्यामध्ये काय झाली, ॲड झाली. क्लिअर? हां, त्यापेक्षा फर्स्ट फाईल ओपन करण्यापेक्षा एकदा मी पुन्हा अपलोड करून दाखवतो. पण त्या फाईलमध्ये डेटा हा फाईलमधला डेटा सेम आहे. आपण काय करू, सिंपल मी फक्त इथे मेंटोरे करतो, कंट्रोल यस. आता बघा मी अपलोड करतो, मी इथे डेटाला अपलोड करतो. अपलोड ह्या फाईलमध्ये एक मिनटा,
ह्या फाईलमध्ये काय आहे बघा एकदा, ओपन, डन. तुमच्या त्या दुसऱ्या बकेट वर्जनिंगच्या फाईलमध्ये काय आहे ते पण एकदा बघा, कारण की ही फाईल तुमची बकेट वर्जनिंग ऑन असताना क्रिएट झालेली आहे. ओके, तुमचा हा डेटा बरोबर. आता बघा तुम्ही प्रिझर्व केलाय. आता मी डेटाला अपलोड करतो. हां बघा, अपलोड करतो. मेंटोरे अरे सेम डेटा होता ना, तुम्हाला कन्फ्युजन झालं असतं म्हणून मी परत चेंजेस करून हे केलं. ओके, अपलोड. आता बघा ओपन मेंटोरे, पण मी इथं शो वर्जनिंग करतो. इथं तुम्हाला किती फाईल, दुसरी फाईल आली पाहिजे नव्हती ना, आणि ही फाईल तर तुमची आधीचीच आहे. ह्या फाईलचा तुमचा रोलच नाही. बघा आधीची म्हणजे जेव्हा आपण दिस इज AWS, दिस इज लिनक्स, ती वाली. ओके, आता हे झालं तुमचं बकेट वर्जनिंग. ओके, सपोज मी बकेट वर्जनिंग पुन्हा इथे अनेबल करतो. बकेट वर्जनिंग अनेबल केल्यानंतर तुम्ही डेटाला रिकवर कसं करता, जसं की हा प्रोजेक्ट आहे, फक्त मेंटोरे लिहिलेलं आहे त्यात, बरोबर ना. बघा शो वर्जनिंग. ओके, शो वर्जनिंग केलं. आता ह्या डेटाला मी काय करतो, डिलीट करतो. बघा मी केलं ह्या डेटाला डिलीट, तर इथं ऑप्शन इन डिलीट. बघा मी डिलीट करून टाकतो. मगाशी डिलीट म्हणजे डायरेक्ट डिलीट, पण जोपर्यंत तुम्ही इथं बकेट वर्जनिंग डिलीट करत नाही तोपर्यंत बघा तुम्हाला इथे काय मिळणार आहे, तुमचा डेटा ऑब्जेक्ट डिलीट झालेला आहे. पण तुमचं शो वर्जनिंग मध्ये बघा तुम्हाला काय दिसेल, डिलीट मार्कर. हा डिलीट मार्कर तुमचा ओपन नाही होणार किंवा डाउनलोड नाही होणार. ओके, कारण तो डिलीट आहे. पण तो जो डेटा डिलीट झालेला आहे त्याचाच त्यांनी बॅकअप बघा खाली घेतलाय. ओपन मेंटोर. आता ह्या डेटाचा त्यांनी बॅकअप घेतलाय, जो डेटा डिलीट केला त्याचा. पण ह्याच डेटाला तुम्हाला पुन्हा ह्या फाईलला पुन्हा रिकवर करायचं असेल तर बघा तुम्ही फाईलला डाउनलोड करू शकता, ओपन करू शकता, आणि हिला पुन्हा यूजमध्ये आणायचं असेल तर तुमचा जो डिलीट मार्कर जो आहे त्याला तुम्ही परमनंटली डिलीट करा, बकेट वर्जनिंग शो करून. बघा मी बकेट वर्जनिंग शो करून तुमचा डेटाला इथे डन. आता जर तुमचा डेटा जर डिलीट जर झाला तर तुम्हाला बघा इथे तुमचा डेटा पुन्हा आला, एल गेला म्हणजे तुमचा डेटा पुन्हा रिकवर झाला. कन्फ्यूज होत आहे? ओके, आता बघा मला तुझं टेन्शन येत आहे. बघा सिंपल, जसं की बकेट वर्जनिंग. आता मी तुम्हाला एक MFA सांगितलं होतं, एक फक्त टास्क छोटासा. ओके, टास्क हा आहे की तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या युजरला MFA दिला, तुम्हाला बकेटला MFA द्यायचा आहे. बट एक गोष्ट लक्षात घ्या, बकेटला MFA द्यायचं आहे म्हणजे कशावर द्यायचे ते पण आहे का. बकेटला MFA देता तुम्ही CLI वरती, म्हणजेच कमांड प्रॉम्प्ट वरती. ओके, म्हणजे लक्षात असू द्या. ओके, हार्ड नाही आहे बट थोडंसं किचकट आहे. किचकट म्हणजे CLI पण शिकवलं आहे, MFA पण शिकवलं आहे, पण यूज कसं करायचं थोडंसं शोधा. ओके, आता बघा हा एक नवीन टॉपिक आहे ABAC. जसं तुम्हाला सांगितलं सगळे टॉपिक आपल्यासाठी नाही, जसं की डेव्हलपरसाठी सुद्धा आहे. ओके, सो हा टॉपिक तुमचा डेव्हलपरसाठी यूज होतो. ओके, त्यानंतर बघा टॅग. बघा
टॅग सुद्धा ऑप्शनल आहे, बट तुम्ही टॅग कुठे द्यायचा मी तुम्हाला प्रोजेक्टच्या टायमिंगला सांगेल, कारण की आत्ता काय फिल्टर आउट आपण करणार नाही आहे. ओके, आता अजून एक ऑप्शन बघा. मी काल तुम्हाला S3 जेव्हा शिकवत होतो त्याचं सिक्युरिटी रिझन काहीतरी सांगितलं होतं की जेव्हा तुमचा डेटा एखाद्या बकेटमध्ये स्टोअर होतो, बघा एखाद्या बकेटमध्ये स्टोअर होतो, तेव्हा तो डेटा तुमचा डिफॉल्ट इन्क्रिप्शनमध्ये जातो. जसं की बघा तुमच्याकडे एक बकेट आहे आणि ती बकेट तुम्ही काय करता, त्याच्यामध्ये डेटा स्टोअर ठेवता. डेटा म्हणजे काय, तुमचा ऑब्जेक्ट. जो ऑब्जेक्ट तुम्ही सर्व्हरचा ॲक्सेस घेऊन त्याच्यामध्ये स्टोअर करता, तो डेटा तुमचा डिफॉल्ट इन्क्रिप्शनमध्ये जातो. आता डिफॉल्ट इन्क्रिप्शनमध्ये म्हणजे बघा की ऑलरेडी डेटा डिफॉल्ट इन्क्रिप्शनमध्ये जाणार आहे. त्या इन्क्रिप्शनचं नाव बघा काय आहे, सर्व्हर साइड इन्क्रिप्शन इज ऑटोमॅटिकली अप्लाय टू न्यू ऑब्जेक्ट स्टोअर इन दिस बकेट. ओके, पण आता ही सर्व्हिस आपल्याला इथेच म्हणजे जे सिक्युरिटी पर्पज सर्व्हर साइड इन्क्रिप्शन इथपर्यंत आपल्याला इनफ आहे. ओके, बट हा एक पॉइंट असा आहे की अजून जर तुम्हाला सिक्युरिटी लेअर वाढवायची असेल, तुम्हाला अजून एक्स्ट्रा लेअर काय करायचं आहे, इन्क्रिप्शन वाढवायचं असेल, ज्याला आपण डबल लेअर इन्क्रिप्शन म्हणतो, तर तुम्हाला इथे KMS सर्व्हिस ही बघावी लागेल. जसं की बघा मी ते अनेबल करतो. अनेबल केल्यानंतर बघा सर्व्हर साइड इन्क्रिप्शन विथ AWS की मॅनेजमेंट सर्व्हिस. आता ही जी की मॅनेजमेंट सर्व्हिस आहे, एकदा बघा की मॅनेजमेंट सर्व्हिस आहे म्हणजेच KMS. आपण इकडे येऊ, मी इथं करतो KMS. ही तुमची एक सर्व्हिस आहे, की मॅनेजमेंट सर्व्हिस. बघा AWS इन्क्रिप्शन की, तुम्हाला ही सर्व्हिस आली पाहिजे, बट ही सर्व्हिस ना आपल्या पोर्शनमध्ये ना आपल्याला एवढी इम्पॉर्टंट आहे. ओके, बट तरी पण जर आपला पोर्शन झाला तर ही सर्व्हिस मी ॲज अ नॉलेज म्हणून तुम्हाला सांगेल. ओके, पण मोजून सर्व्हिस आहे फक्त एक 20 ते 25 मिनिटाची. जर तुम्हाला जर येत असेल म्हणजे तुम्ही ट्राय केलं गुगल वगैरे डॉक्युमेंटेशन वगैरे तर ठीक आहे, तरी काय हरकत नाही. पण आपलं जसं पोर्शन आलं तर मी तुम्हाला सांगेल याबद्दल. ओके, सो आता बघा आपण इथे इन्क्रिप्शन देतो, बट मी हे इन्क्रिप्शन केलं तर काय होणार आहे, हे इन्क्रिप्शन जसं मी करेल मला त्याचे एक्स्ट्रा चार्जेस पण लागतील, कारण की ते माझ्या 2 सर्व्हिसेसचा यूज होणार आहे. हे लिनक्स नाही, एक टॉपिक झाला का शेवटपर्यंत तोच टॉपिक. ह्या एका सर्व्हिसेसमध्ये 4 सर्व्हिसेस ॲड ऑन होतात. जसं की इथं बघा सर्व्हर साइड इन्क्रिप्शन. जेव्हा हे सर्व्हर साइड इन्क्रिप्शन होईल तेव्हा या की मॅनेजमेंटमध्ये मी एक की जनरेट करतो आणि त्या कीचा मी इथे देतो एक ARN. जेव्हा मी ARN देईन तेव्हा मी सिंपल सेव्ह चेंजेस करतो. माझा डेटा जो काय यामध्ये स्टोअर होणार आहे तो अजून इन्क्रिप्शन होणार आहे, म्हणजे अजून सिक्युरिटी लेअर वाढणार आहे. बट इथे बघा नंतर DSSE KMS मीन्स डबल लेअर सिक्युरिटी साइड इन्क्रिप्शन विथ Amazon की मॅनेजमेंट सर्व्हिस की. आता मला अजून त्याची डबल लेअर सिक्युरिटी वाढवायची आहे. सिंपल, मी पुन्हा डबल लेअर सिक्युरिटी वाढवण्यासाठी इथे पुन्हा ID आणि MFA देईन, संपला. ओके, मग पण मी सध्या तर सर्व्हर साइड इन्क्रिप्शनच ठेवल. ओके, कारण की आपल्याला स्वस्त आहे आणि ठीक आहे, म्हणजे आपल्या क्लाउड इंजिनियरसाठी ठीक आहे. ओके, तुम्ही काय करता, सिंपल बघा की सर्व्हर साइड इन्क्रिप्शन आणि सिंपल करता सेव्ह. ओके, हे ऑलरेडी अनेबलच आहे, तर मी इथून फक्त बॅक जातो. पण की मॅनेजमेंट सर्व्हिस जर तुम्हाला आली तर फक्त त्याचा ARN तुम्ही फक्त एक जशी बकेट क्रिएट केली तसंच एक की बकेट नाही, तुम्ही जशी मी तुम्हाला EC2ला एक की जनरेट करून दाखवली बघा, सेम तशी एक की जनरेट करतो आणि त्या कीचा एक ARN तुम्ही इथं फक्त काय करता, पेस्ट करता बस. बट जेवढं तुम्ही पेस्ट कराल, जेवढ्या सर्व्हिसेस यूज कराल तेवढे चार्जेसही वाढेल, एवढं हे लक्षात ठेवा. ओके, आता जसं की बघा हां, हे झालं तुमचं डिफॉल्ट इन्क्रिप्शन.
आपण S3ला सिक्युअर का बोललं जातं, कारण की जो डेटा आपण त्या S3मध्ये ठेवतो तेव्हा, म्हणजे S3मध्येच नाही, तुम्ही AWS मध्ये जो डेटा स्टोअर करणार आहे, मग RDS असू दे, तुमचं S3 असू दे, EFS किंवा तुमचं EBS EC2 काही यूज करा, तुमचा डेटा हा इन्क्रिप्शनमध्येच जाणार आहे. ओके, डेटा तुमचा इन्क्रिप्शनमध्येच जाणार आहे. ओके, आता जसं की बघा इंटेलिजंट टेरिंग, तुम्हाला एक टॉपिक आठवतोय का, कॉम्प्रेशन अँड आर्कायव्हिंग. कशासाठी, म्हणजे तुम्हाला काय वाटतं तो जो टॉपिक आहे तो कशासाठी, बघा इथे आर्कायव्हिंग, बघा डीप आर्कायव्हिंग ॲक्सेस कशासाठी, फाईल ट्रान्सफर बॅकअप. पण अजून पण मला एक शब्द ऐकायचा आहे, reduce the size of Reduce file size. एक शब्द, एक शब्द ह्यांनी वेगळं नाही तीच सांग, एक शब्द. मला एक सांगा, मी जर S3चा यूज केला, S3चा यूज करून मी तिथे जर 10 GB जर डेटा स्टोअर केला आणि तो डेटा जर मी कॉम्प्रेस करून जर 1 GBचा होऊन जर S3मध्ये ठेवला, तर सगळ्यात मोठा फायदा काय होणार आहे मला, कॉस्ट. साईज काय ती म्हणते ना वापरा तुम्हाला, कॉस्ट इम्पॉर्टंट काय, साईज कमी झाली म्हणजे कॉस्ट कमी झाली नाही, कॉस्ट. आपण ह्या टूलचा यूज करतोय त्याचं रिझन फक्त आपली कॉस्ट रिड्यूस करण्यासाठी. मग ह्यामध्ये बघा तुम्हाला 9 क्लासेस आहे, तुम्ही हा जो डेटा स्टोअर करताय, आता बघा तुम्ही डेटा स्टोअर केला, बघा कोणता क्लास आहे, स्टँडर्ड. तुमच्या S3 सर्व्हिसमधला सगळ्यात कॉस्टेबल क्लास म्हणजे स्टँडर्ड. आणि बघा या स्टँडर्ड क्लासमध्ये जर तुमचा डेटा लाईफ टाईम राहिला तर खूप अवघड आहे. पण मला एक सांगा, तुम्ही एखाद्या ठिकाणी पिकनिकला गेला असाल, कुठे फिरायला गेला असाल, ओके, कोणत्या फॅमिली फंक्शनचे फोटो जरी, एवढं कन्सिडर करा, तुम्ही रोज रोज नाही पाहत ते, तुम्ही कधीतरी पाहता, इवन तुम्ही वर्षभर पण पाहत नाही. मग तो डेटा तुमचा असा स्टोरेज ठेवून काय फायदा आहे का, तुम्ही त्याला कुठेतरी कॉम्प्रेशन करूनच ठेवाल, जेणेकरून मला दुसरा डेटा त्यामध्ये ॲड करता येईल, बरोबर, मोबाईलमधलं सांगतो. पण इथे मोबाईलमध्ये नाही, इथे तुमचं काय होणार आहे, इथे डायरेक्ट तुमची कॉस्ट लागणार आहे याला. ओके, मग मला सांगा, हा जो इंटेलिजंट टेरिंग कॉम्प्रेशन आर्चिव्ह कॉम्प्रेशन, ओके, हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट तुमचा S3मध्ये असणारे 9 क्लासेस ते सांगितल्यानंतर मी हे सांगेल. 2 पॉईंट बघा, आत्ता एक आलेला, इंटेलिजंट टेरिंग कॉम्प्रेशन आर्चिव्ह कॉम्प्रेशन, आणि बघा दुसरा लाईफ सायकल रूल. ओके, हा पॉईंट जेव्हा तुम्हाला शिकवल तेव्हा तुम्हाला समजेल की तुमची कॉस्ट कशी कशी रिड्यूस होणार आहे. म्हणजे स्टँडर्डवरून तो डीप आर्कायव्हिंग जेवढा मी, म्हणजे बघा तुम्हाला आठवतंय तुम्ही कॉम्प्रेशनमध्ये टूल यूज केले होते, GZIP, BZIP आणि XZ, बरोबर. ते जसे टूल कमी तुम्ही यूज केले तसेच टूल मी इथे यूज करून याला काय करणार आहे, त्या डेटाला कॉम्प्रेस करणार आहे. ओके, हा टूल थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर बघा की मी बोललो इथे की माझी ही वेबसाईट आहे, म्हणजे काय रे, मेंटोरे प्रोजेक्ट, हा काय माझा एक प्रोजेक्ट आहे. मेंटोरे काय आहे, एक माझा प्रोजेक्ट आहे. आता मला एक सांगा की कोणता युजर, जसं की तुम्ही फायरवॉलमध्ये बघितलं असाल, तुम्ही जेव्हा HTTPD तुम्ही त्याच्यावरती वेबसाईट हिट करताय, दुसऱ्या सर्व्हर काय करत होता, हिट करत होता, तुम्ही त्या वेबसाईटवर होस्ट केली, इकडून हिट करत होता. मग जर हिट केल्यानंतर बघा तिथे तुमच्या HTTPDला 2 लॉक्स क्रिएट होत होते, एक ॲक्सेस लॉक, गुड ॲक्सेस लॉक आणि एरर लॉक. ओके,
मग ही माझी वेबसाईट आहे. माझं काय ही वेबसाईट आहे ना, म्हणजे माझी मेंटोर आहे, ही माझी वेबसाईट आहे, प्रोजेक्ट आहे. ह्याच्यावरती जर तुम्ही सगळेजण हिट करताय, काहींना ॲक्सेस होत आहे, काहींना एरर येतो आहे, मग त्याचे काय होणार आहे, लॉग जनरेट होणार आहे. लिनक्समध्ये लॉग्स कुठं स्टोअर होत होते, /var/log. तिथे माझे जे लॉग जनरेट होते ते तसंच हा जो ही जी बकेट आहे, ह्या बकेटचे सुद्धा लॉग्स क्रिएट झाले पाहिजे, बरोबर. कारण की ह्या S3 वरती मी थोड्याच वेळाने तुम्हाला सांगेल की मी वेबसाईट होस्ट करणार आहे. मग मला सांगा की इथे बघा की इथे माझे लॉग जनरेट झाले पाहिजे, जेणेकरून जर कोणाला एरर आला तर मी त्याच्यावर ट्रबल शूट करलो पाहिजे, बरोबर. मग आता बघा ह्या ॲक्सेस लॉगचा पॉईंट बघा. तुम्ही हे जे लॉग जनरेट करू शकता AWS मध्ये कुठे, तर तुम्ही सेम रिजनमध्ये करू शकता. अनदर रिजनमध्ये तुम्ही लॉग जनरेट करू शकत नाही. मग सेम रिजनमध्ये म्हणजेच की माझा रिजन कोणतं आहे, मुंबई, तर मी टोकियो, सिंगापूर, कोलकाता, हैदराबादमध्ये काय करू शकत नाही, माझे ह्या बकेटचे लॉग जनरेट करू शकत नाही. मग जर तुम्ही इथं बघितलं तर बघा, मी माझे बकेट दाखवतो तुम्हाला. इथे हे दोन्ही पण बकेट माझे कुठे आहे, मुंबईमध्येच आहे. तुम्ही सेम बकेटमध्ये किंवा सेम रिजनमध्ये लॉग जनरेट करू शकता. मी इथे वर्जिनिया घेतो आणि मी इथे एक बकेट क्रिएट करतो. ओके, बघा आता मी वर्जिनियामध्ये थांबून सुद्धा मुंबईचे बघा, इथे मुंबईचे काय बघतोय, म्हणजे माझी S3 सर्व्हिस काय ग्लोबल सर्व्हिस आहे, लक्षात राहू द्या. ओके, आता बघा मी इथे आलो, मी इथं केलं मेंटोरे डेमो -log. मी इथे एक जनरेट केला. ओके, चलो बघा माझा इथे हा लॉग्स जनरेट झालेला आहे. ओके, आता मी इथे जे बोललो म्हणजे बघा मेंटोरे प्रोजेक्ट आणि mentore.com/23 मला ह्या प्रोजेक्टचे लॉग्स जनरेट करायचे. आलं मुंबई रिजन, मी बकेटमध्ये गेलो तरी मुंबई रिजन येणार. ओके, आता बघा की मी इथे प्रॉपर्टीजमध्ये आलो, तर प्रॉपर्टीजमध्ये आल्यानंतर एक गोष्ट बघा, इथे ॲक्सेस लॉग, सर्व्हर ॲक्सेस लॉग, सिम्पल. इथे फक्त तुम्हाला डिसेबल करायचं, सॉरी अनेबल करायचं. मी अनेबल केलं. आता बघा की इथे तुम्हाला डेस्टिनेशन विचारलं जाते की तुम्हाला तुमचे लॉग्स कुठे जनरेट करायचे. इथे जावा, S3 करा, तुम्हाला इथे फक्त दोनच बकेट दिसेल. तुम्हाला इथे वर्जिनियाची बकेट कुठे दिसती का रे, मी mentore.com मध्ये ह्याचे लॉग जनरेट करतो. तुम्ही त्या पण बकेटमध्ये सेम बकेटमध्ये करू शकता, बट आपला प्रोजेक्ट आहे तर आपण काय करू, लॉगचे 2 मेथड सांगितल्या होत्या. कोणत्या, सेंट्रलाइज लॉग आणि रोटेशनल लॉग. रोटेशनल लॉग जे की तुमच्या डेटाला रोटेशनल करतो, सेव्ह करता. सेंट्रलाइज लॉग म्हणजे काय, हा गुड, दुसऱ्या लोकेशनला काय करता, मी दुसऱ्या लोकेशनला स्टोअर करतो. चूज डेस्टिनेशन, डन. बघा डेस्टिनेशन रिजन आलं, डेस्टिनेशन बकेट नेम सुद्धा आलं. तुमचा जे लॉग्स जे जनरेट होणार आहे ते कसे झाले पाहिजे बघा. तुम्हाला पहिलं डेस्टिनेशन आलं पाहिजे, इयर, मंथ, डे, आवर्स, मिनिट, सेकंड, मग तुमचं ऑप्शन. किंवा इथं बघा तुमचं प्रिफिक्स, मग तुमचं सोर्स अकाउंट, सोर्स रिजन, सोर्स बकेट, मग इयर्स. म्हणजे बघा तुम्हाला हे सिलेक्ट करायचं, तुम्ही हे सिलेक्ट करा. बघा तुम्हाला खाली ऑप्शन येणार. किंवा तुम्हाला हे सिलेक्ट करायचं तर हे सिलेक्ट करा. बघा डेट, टायमिंग वगैरे ह्या ऑप्शनमध्ये. मी सिम्पल
लॉक जनरेट करतो. आता कोणताही युजर जर ह्या बकेटवरती आला तर माझे लॉक हिट होणार. आता बघा माझे लॉक जनरेट झालेले असतील बरोबर. चला बघू आपण. नाही झाले, वेळ लागेल. हा बरोबर वेळ लागेल. ओके, तर बघा वेळ लागेल बरोबर. तर लॉक्स होतील जनरेट. ओके, मी पुन्हा माझ्या प्रोजेक्टमध्ये येतो. ओके, एकदा क्लिअर करा फक्त मला. बकेट वर्जनिंग क्लिअर आहे. टॅग ऑप्शनल आहे बट हे पण क्लिअर आहे तुम्हाला आपण सांगितलेलं. ओके, किंवा मी दाखवणार पण नाही. डिफॉल्ट इन्क्रिप्शन क्लिअर आहे. इंटेलिजंट क्लिअर नाही आहे पण अवेअरनेस आहे. आपण 9 क्लासेस झाले तर मग मी हे सांगेल तुम्हाला. हे आणि लाईफ सायकल जो मॅनेजमेंटमध्ये टॉपिक आहे, दोन्ही टॉपिक संगत सांगावे लागतील मला. ओके, ॲक्सेस लॉक क्लिअर आहे. ओके, आता बघा हे क्लाउड टेल हे तुमच्यासाठी नाही आहे बरं का. ही जी टील सर्व्हिस आहे ना ही एक ह्याच्यासाठी सर्व्हिस आहे. बट ही खाली बघा नोटिफिकेशन इव्हेंट म्हणजे इव्हेंट नोटिफिकेशन. आता हा जो पॉईंट येण्यासाठी लक्षात घ्या तुम्हाला इथे किती सर्व्हिस आल्या पाहिजे. SNS, SQS आणि लांबडा ह्या 3 सर्व्हिस तुम्हाला इथे आल्या पाहिजेलच. बट जरी नाही आल्या आत्ता आपल्याला क्रिएट नाही करता येणार. बट मी तुम्हाला ह्याचा दाखवणार आहे. पण जेव्हा मी SNS सर्व्हिस शिकवल तेव्हा मी तुम्हाला ह्याचा सुद्धा टॉपिक दाखवल. म्हणजे मी दाखवायची गरज नाही पडणार तुम्हाला. ते सांगितल्यानंतर हे समजणारच. आत्ता मी हे सांगेल आणि ते सांगितलं जेव्हा आपली SNS किंवा SQS किंवा लांबडा होईल तेव्हा तुम्हाला स्वतःला जमणार आहे. ओके, इथे जर तुम्ही बघितलं बघा क्रिएट इव्हेंट नोटिफिकेशन. पहिलं मला सांगा इव्हेंट नोटिफिकेशन म्हणजे काय. गुड. तुमच्या सर्व्हरमध्ये कोणताही इव्हेंट झाला. इव्हेंट म्हणजे काय, काही डेटा क्रिएट झाला, काही डेटा डिलीट झाला, चेंजेस काही जर याच्यामध्ये तुमच्या बकेटमध्ये कोणताही इव्हेंट, कोणताही कार्यक्रम, कोणताही फंक्शन होत असेल जे चेंज होणार आहे बरोबर. तर ते फंक्शन चेंज होणार आहे तर ते फंक्शन तुम्हाला काय झालं पाहिजे, समजलं पाहिजे. बट मला एक सांगा दिवसभर मॉनिटरिंग नाही करणार तुम्ही. जर मला एक सांगा तुमच्या बँकेतून तुमचे पैसे कट होत असेल तर तुम्ही काय बँक समोर थांबून बघत नाही तसं लॉजिक. पण तुम्हाला जेव्हा मेसेज येतो तेव्हा तुम्हाला कळतं की गेले. सेम तसं मी ह्या बकेटमध्ये माझा प्रोजेक्ट ठेवलेला आहे. बट ह्याच S3 बकेटचा अजून एक मेंबर आहे शिवनी कोणताही इव्हेंट केला मला समजला पाहिजे. मग बघा इथे मी क्रिएट इव्हेंट नोटिफिकेशन जेव्हा करेल तेव्हा बघा आता तुम्हाला इथे काय दिसेल, इव्हेंट नेम. आता तुम्हाला इथे सिंपल मी देतो इव्हेंट नेम देतो. इव्हेंट नेम क्रिएट नाही करून दाखवणार बट तरी ओके. तुम्ही प्रिफिक्स काय देणार, प्रिफिक्स ऑप्शनल आहे. तुमच्या कोणत्या डेटाला त्यांनी ऍक्सेस केल्यानंतर तुम्हाला मेसेज आला पाहिजे. ओके, सफिक्स. सफिक्स आणि प्रिफिक्स माहिती काय, माहित नाही तुला. सफिक्स आणि प्रिफिक्स माहित नाही. ओके, सफिक्स मीन्स प्रिफिक्स. बघा सफिक्स म्हणजे काय, कोणत्या फाईलचं नेम. ओके, डॉट gzip, डॉट xz, डॉट त्याला बोललं जातं सफिक्स. एक्सटेन्शन लास्टला म्हणजे बघ की डॉट pdf. ओके, आता हे एक्सटेन्शन झालं आणि सफिक्स झालं. प्रिफिक्स म्हणजे काय माहिती, प्रिफिक्स म्हणजे तेच वर्ड स्टार्टिंगला होतं. जसं की एक्झाम्पल फोल्डरचा पाथ.
फोल्डरचा पाथ. ओके, त्याला बोला ससिक्स, सॉरी प्रिफिक्स. ओके, मग तुम्हाला या दोघांपैकी कशावर अप्लाय करायचं, म्हणजे बघा अप्लाय कशावर करायचं, जसं की इमेज, मग स्लॅश आले, स्लॅश म्हणजे काय रे, पाथ. ओके, तर आता बघा मी इथं सिम्पल इव्हेंट टाइप्स. आता इव्हेंट टाइप्स म्हणजे काय बघा, ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर बघा, ऑब्जेक्ट क्रिएट म्हणजे काय, पुट, पोस्ट, कॉपी आणि अपलोड. काय केल्यानंतर मला समजलं पाहिजे, पोस्ट केल्यानंतर का, अपलोड केल्यानंतर, कॉपी केल्यानंतर, काय केल्यानंतर समजलं पाहिजे मला. ओके, ठीक आहे. तुम्ही ऑब्जेक्टला डिलीट केलं बघा, ऑल ऑब्जेक्ट मोबाईल इव्हेंट परमनंटली डिलीट का डिलीट मार्कर क्रिएट. डिलीट मार्कर क्रिएट आत्ताच क्रिएट करून दाखवला, तो क्रिएट झाला तर तुम्हाला इव्हेंट आला पाहिजे. ओके, नोटिफिकेशन आलं पाहिजे. हा, आता बघा मी एक ऑब्जेक्ट ठेवलाय, तो डिलीट केला, तर डिलीट केला म्हणजे डिलीट नाही होत, तो पुन्हा आपला बॅकअप मध्ये येतो, डिलीट मार्कर तयार होतो. तो डिलीट मार्कर तयार झाला तर मला नोटिफिकेशन आलं पाहिजे. कुणी पण माझा प्रोजेक्ट डिलीट करू शकतो, बरोबर, सिंपल. आता तसंच ऑब्जेक्ट रिस्टोर, मग तुम्ही इथे ऑब्जेक्टला रिस्टोर करताय, मीन्स पुन्हा हे करताय, तर तुम्हाला आलं पाहिजे. ओके, ऑब्जेक्ट एचसीएल, एचसीएल म्हणजे ऍक्सेस कंट्रोल लिस्ट. आता बघणार आहे आपण. ओके, टॅग, टॅग पण माहिती तुम्हाला. ओके, रेप्लिकेट, ओके, रेप्लिकेशन, सॉरी, रिड्यूस, रिड्यूस रेडिएटर स्टोरेज. ओके, हे जे आहे ना तुमच्यासाठी नाही. 9 क्लासेस म्हणजे बघा, 9 क्लासेस मध्ये सगळ्यात शेवटचा क्लास आहे. तुम्हाला मी सर्व्हिस मॉडेल सांगितले, आठवतात ते का रे, ऑन प्रिमाइसेस स्वतः आपण क्रिएट करतो आपला बिझनेस, सास, सॉरी आस पास सास, तो ऑन प्रिमाइसेस आठवतोय का, मी दाखवू का, दाखवतो. सर्व्हिस मॉडेल लक्षात आलं पाहिजे कारण की इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इथं आठवतंय का तुम्हाला, बघा ऑन प्रिमाइसेस, बघा सगळं आपण मॅनेज करतो ऑन प्रिमाइसेस, तर हा ऑन प्रिमाइसेस मध्ये येतो. ओके, हा कशामध्ये येतो, ऑन प्रिमाइसेस मध्ये येतो. ओके, सो थोडा वेळ चालू ठेवूया. आता रेप्लिकेशन, रेप्लिकेशन तुम्हाला माहित असेल का, टॉपिक क्लोज. ओके, किंवा लाईफ सायकल, मी आताच तुम्हाला सांगितलं बघा, हे दोन्ही पॉईंट खाली खाली चालेल शेजारी शेजारी. लाईफ सायकल आणि इंटेलिजंट टेरिंग 9 क्लासेस झाल्यानंतर सांगणार बोललो होतो, हे ते दोन पॉईंट, हे झालं तरी तुम्हाला समजलं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट, ह्याच्यावर तुम्ही अप्लाय करा. सपोज मी इथे जर अप्लाय केलं ऑल ऑब्जेक्ट वरती. ओके, आता खाली बघा काय, डेस्टिनेशन. डेस्टिनेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला 3 सर्व्हिसेस आल्या पाहिजे. एसएनएस, तिघांपैकी एक तरी आली पाहिजे, एसएनएस, एसक्यूएस आणि लांबडा. सपोज मी एसएनएस, सिंपल नोटिफिकेशन सर्व्हिस, किंवा सिंपल क्यू सर्व्हिस, किंवा लांबडा सर्व्हिस, म्हणजेच कोणते, फंक्शन ॲज अ सर्व्हिस, आस पास सास डॅश पास. ओके, तुम्ही इथे तुमच्या एसएनएस सर्व्हिसला एक टॉपिक क्रिएट होतो, तर तुम्ही टॉपिक देऊ शकता. ओके, टॉपिकच येतो इथं, ऑटोमॅटिकली टॉपिक येऊन जातो, आता येणार नाही कारण की आपण एसएनएस क्रिएट केली नाही. सिंपल, आता क्रिएट केली नाही तर होणार पण नाही. तर हा जेव्हा तुम्ही तिकडे एसएनएस क्रिएट कराल ना, तुम्हाला मी दाखवलं तिकडं, इकडे येऊन तुम्हाला फक्त हेच करायचं जे आता दाखवलं, ते सोपं होतं. तुम्हाला जे ऑप्शन द्यायचे त्या ऑप्शनवरती तुम्ही नोटिफिकेशन लावा, इथे या एसएनएस द्या, इथे डायरेक्ट तो टॉपिक तिकडे क्रिएट केला का हा टॉपिक ऑटोमॅटिकली देतो. सेव्ह चेंजेस करून टाका. पुन्हा एकदा सांगतो बघा, नेम दिला, सबसिक्स, प्रिफिक्स तुम्हाला ऑप्शन आहे, दिलं नाही तरी चालेल, बट कंपनीमध्ये जर द्यायला सांगितलं तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकायचं. ओके, इव्हेंट काय केल्यानंतर, क्रिएट केल्यानंतर
डिलीट केल्यानंतर, ऑब्जेक्ट डिलीट केल्यानंतर, लाईफ सायकलचं यूज केल्यानंतर, इंटेलिजंट टेरिंगचं यूज केल्यानंतर, रेप्लिका क्रिएट केल्यानंतर, काय केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन आलं पाहिजे त्यातले ऑप्शन द्या. बट सर आता बघा इथं ऑप्शन सांगतो. आता तो विचारतोय डेस्टिनेशन, तुम्हाला जे काही नोटिफिकेशन आहे इव्हेंट झालेलं नोटिफिकेशन कशा थ्रू आलं पाहिजे, SMS थ्रू आलं पाहिजे. SMS बघा चूज फॉर SMS टॉपिक, किंवा इथं बघा तुम्ही SMS टॉपिक द्या किंवा त्या SMS ची इथे एअर द्या. हा एंटर SMS टॉपिक एअर करतो. ओके, इथे एअर द्या किंवा टॉपिक द्या, दोघांपैकी एक दिलं तरी चालेल आणि करा सेव्ह चेंजेस. क्लिअर, सिंपल होतं. टॉपिकला नाव काय नसतं द्यायचं. टॉपिक म्हणजे काय, आपण जशी एक S3 ची बकेट क्रिएट केली, नाही ऑटोमॅटिकली आपण क्रिएट करायची. जसं तुम्ही S3 मध्ये बकेट क्रिएट केली तसंच तुम्ही SNS सर्व्हिस मध्ये टॉपिक क्रिएट करता. आता तो टॉपिक कसा क्रिएट करायचा मी तुम्हाला सांगेलच SNS सर्व्हिसच्या टाईपला. ओके, तो टॉपिक तुम्ही क्लिअर करता. टॉपिक झाला की तुम्ही इथं सिंपल काय करता, ती एरर द्या किंवा टॉपिक द्या आणि सेव्ह चेंजेस करा. आता मी इथे कॅन्सल करतो का, मी इथे कॅन्सल करतो आणि बघा थोडंसं मागे येतो आता मी इथे. आता ह्या ऑब्जेक्टमध्ये ओके शिव युजर आता रन करतोय. शिव युजरनी काही डेटा अपलोड केला. आता अपलोड केल्यानंतर मला कसं समजणार, तर मला येणार माझ्या मोबाईलवरती, व्हॉट्सअपवरती किंवा मग मेलवरती नोटिफिकेशन. ओके, SMS. ओके, SMS बरोबर. म्हणजे बघा मेसेज थ्रो कशा थ्रो तुम्हाला काय येणार आहे इथे सिंपल मेसेज येतात. मेसेज रीड करा. आता मेसेज कसे येतात हे तुम्हाला मी SMS ला दाखवेल. ओके, ऑनलाईन इथपर्यंत क्लिअर आहे का? यश, विवेक, श्रेया, हॅलो हॅलो, आज मौन व्रत वाटतं. हॅलो, ऑनलाईन मध्ये आवाज येतोय का? हो सर येतोय. मग बोलायला काय प्रॉब्लेम आहे रे बाकीच्यांना? यश आवाज येतोय तुला? पल्लवी, हो सर. पल्लवी, हरीश, गौरव येस सर. येतोय, समजतंय? येस सर. वैष्णवी मुळे, येस सर. तुम्ही रात्री लिफ्ट झाला होता मीटिंग मधून? नाही सर होते ना. ओके ठीक आहे, होता तुम्ही. चलो आता बघा ही सिंपल. ओके, हे जर जसं तुम्ही बघितलं. ओके, पुन्हा बघा प्रॉपर्टीज मध्ये आलो. ओके, आता इथे इव्हेंट ब्रिज ही तुमची एक सर्व्हिस आहे, सर्व्हिस आहे डायरेक्ट, बट तुमची नाही आहे. म्हणजे तुम्हाला ती सर्व्हिसच नाही आहे. ओके, तर हे पण तुमच्यासाठी नाही आहे. बट ऑब्जेक्ट लॉक, आता एक छोटासा टास्क बघा की ऑब्जेक्ट लॉक. ओके, मी इथे येतो. ओके, दाखवतो. हा टास्क तुमचा आहे जॉब शेड्यूलिंगचा, सोपा टास्क आहे. मी तुम्हाला फक्त 2 टास्क दिलेत ना, कोणते? बकेटला MFA. आता बकेटला MFA ॲज अ सिक्युरिटी पर्पज करतो, पण तुम्ही युजरला लॉक करू शकता काय? कसं करता?
-l गुड. युजर मॉड -l ने युजरला लॉक करा. त्या युजरला कोणी ॲक्सेस नाही करू शकत. तसंच तुम्हाला एकच आहे बघा, मी अनेबल करतो. मी जास्त नाही सांगणार बट एक थोडासा ओव्हरव्ह्यू देतो. टास्क सांगितलं मग मी सांगितलं तर उपयोग नाही होणार कारण मी इथे अनेबल करतो. ओके, आत्ता इथे पण अनेबल करतो. आता इथपर्यंत आलो आपण. इथून खाली लक्षात घ्या, तुम्हाला फक्त इथे मी करून नाही दाखवणार बट यावरून तुम्हाला वाटतंय का तुमचा जॉब शेड्युलिंगचा आहे म्हणून. म्हणजेच तुम्हाला ऑब्जेक्टला लॉक करायचं आहे. ऑब्जेक्टला लॉक करा. बघा मी पहिले टास्क समजून घ्या काय. ऑब्जेक्टला लॉक करायचंय बट ऑब्जेक्टला लॉक केल्यानंतर तुम्ही त्याला डिलीट करा. तुमचं ऑब्जेक्ट डिलीट होणार. ऑब्जेक्टला लॉक केल्यानंतर ऑब्जेक्ट डिलीट होणार. पण मला तो ऑब्जेक्ट, जास्त मोठी फाईल घेऊ नका, ऑब्जेक्टला लॉक केल्यानंतर ऑब्जेक्ट डिलीट होणार आहे. नाही, डिलीट होणारच लॉक केला तरी. पण मला तो ऑब्जेक्ट 24 तासासाठी डिलीट झाला नाही पाहिजे. हे तुम्हाला यूज करायचं. कळलं? कारण मी जर ऑब्जेक्टला लॉक करतोय तरी ऑब्जेक्ट डिलीट होतोय, पण मला लगेच डिलीट नाही करायचा. मला 24 तासानंतर डिलीट करायचं आहे. तो लगेच डिलीट नाही झाला पाहिजे. कधी झाला पाहिजे? 24 तासानंतर डिलीट झाला पाहिजे. ओके, जमेल? ठीक आहे. सो आता बघा अजून एक ऑप्शन, रिक्वेस्टर पे. तर रिक्वेस्टर पे सिंपल आहे. बघा मी इथे आलो, इथे काय नाही आहे, फक्त बघा रिक्वेस्टर पे. बघा रिक्वेस्ट विल पे फॉर रिक्वेस्ट अँड डेटा ट्रान्सफर. आता मी इथे फक्त सेव्ह करतो, काहीच नाही आहे. पण प्रॉब्लेम स्टेटमेंट समजून घ्या. आता झालं, बस एवढंच करायचं होतं. बट मी त्याला आता, आणि जेवढं तुम्ही गोष्टींना अनेबल करा तेवढे तुमचे चार्जेस वाढेल. ओके, तर मी इथे डिसेबल करतो. बघा, डेटा ट्रान्सफर कॉस्ट अँड अमाउंट ऍक्सेस टू दिस बकेट डिसेबल. ओके, मी डिसेबल करतो. पहिलं प्रॉब्लेम स्टेटमेंट समजून घ्या. आता बकेट कोणाची आहे? बकेट शुभमची आहे. आता बघा बकेट कोणाची आहे? तर बकेट आहे शुभमची. तर शुभमची बकेट आहे. ओके, शुभमची बकेट आहे. तर इथे बघा सिंपल, जर बकेट शुभमची आहे तर याचे पैसे कोण देणार? ओके, तुम्ही नेटफ्लिक्स, ॲमेझॉन यूज केलं? नेटफ्लिक्स अजून काय म्हणजे माहिती आहे तुम्हाला त्याचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. मला एक सांगा, ते चेंज होतं का रे? म्हणजे आत्ता इंस्टाग्राम सारखं चेंज होतं का? 5 मिनिटात तुम्ही गेलाय, इंस्टाग्राम 2 सेकंदाला चेंज होतं. तसं नेटफ्लिक्स चेंज होतं. जोपर्यंत अपलोड करत नाही तोपर्यंत चेंज नाही होत. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. खूप म्हणजे खूप एक्स्ट्रीम लेवलचं इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यावरती तुम्ही रेग्युलर बेसिसवरती काम करणार. मला सांगा, नेटफ्लिक्स चेंज होत नाही, तुमचं जिओ हॉटस्टार चेंज होत नाही, बट तिथे बघा डेटा होम पेज नाही होत ना. जोपर्यंत अपलोड करत नाही डेव्हलपर तोपर्यंत तो चेंज नाही होत. आणि अपलोड थोडी 5-5 मिनिटाला काही काही सेकंदाला करतो, बरोबर ना? आता कन्सिडर करा, आता ही तुमची बकेट आहे. ओके, ह्या बकेटचा
ओनर. ओके, बकेटचा ओनर कोण आहे? शुभम. शुभम ओनर आहे. पैसे कोण देत आहे? शुभमच. ह्या बकेटमध्ये एक मूवी आहे. ओके, जसं की बघा मूवी आहे सिंपल. या बकेटमध्ये मी एक महाराज एक असा मूवी ऍड करतोय. आता मी इथे महाराजांचा नवीन मूवी येतोय तो मी इथे अपलोड केला. ह्या मूवीचे जे काय स्टोरेज यूज होणार आहे त्याचे पैसे कोण देणार? शुभम. मग मला एक सांगा की इथे युजर म्हणजेच इथे आला शिव युजर. आता इथे आला पुन्हा अंकिता. ओके, निमीर. ह्या बकेटचे जे काही चार्जेस असेल ते असेल स्टोरेजचे. जर शिव युजर हा मूवीचा फुकट ऍक्सेस घेतोय तर याचा शुभमला काय फायदा? मग रिक्वेस्टर पे बघा काय करतात. रिक्वेस्टर पे त्या ऍप्लिकेशनचं सबस्क्रिप्शन घेतं. कन्सेप्ट इथे समजू. इथे अंकिता युजर ह्या सर्व्हिसचं सबस्क्रिप्शन घेते 150 रुपयाचं. आणि इथे मीर पण येतो. घ्यायचं का तुझं सबस्क्रिप्शन? नको ना? ठीक आहे, घे मग. आता थोडा पुरता घे, नंतर बघू. मी भरतो पैसे तुझे. ओके, आता यांनी एवढं सबस्क्रिप्शन केलं म्हणजे काय केलं? यांनी पैसे भरले ह्या सबस्क्रिप्शन. जो या बकेटचा ओनर आहे, जो या बकेटचा ओनर आहे तोच ओनर काय करणार आहे? तोच ओनर त्याचे पैसे त्याची कॉस्ट रिड्यूस होणार आहे. तुमचं जे नेटफ्लिक्स वगैरे जे यूज होतात ते तुमचं इथे यूज होतं. डेव्हलपर ती वेबसाईट बनवतो, तुम्ही इथे होस्ट करता. ओके, आता तो त्यामध्ये डेव्हलपरच स्वतः ते पेमेंटचं वगैरे कोड तयार करून तो तिथे अपलोड करतो. तुम्ही ती वेबसाईट इथे फक्त सिंपल होस्ट करता. समजतंय? आता मला सांगा, शुभमची कॉस्ट कमी झाली. शुभमला जे काही चार्जेस होते शुभमची कॉस्ट कमी झाली. बाकीचे युजर सुद्धा काय करणार आहे? इथे ऍक्सेस करणार आहे. ओके, पण इथे बाकीचे युजर सुद्धा ऍक्सेस करणार आहे. आणि ऍक्सेस करताना बघा इथे सिंपल ऍक्सेस करताना सिंपल इथे काय होणार आहे? तो युजर ज्याला सबस्क्रिप्शन पाहिजे तो इथे पैसे भरतोय आणि सबस्क्रिप्शन घेतोय. म्हणजे रिक्वेस्टर पे म्हणजे काय? जो रिक्वेस्ट करेल तोच पे करेल. क्लिअर? जो युजर रिक्वेस्ट करेल तोच युजर ह्या बकेटचे पैसे पे करेल. ओके, चलो मग सिंपल एक छोटासा मिनी प्रोजेक्ट घेऊ आपण. ओके, हा प्रोजेक्ट तुम्ही तुमच्या लिंक्डइनला सुद्धा अपलोड करू शकता. जसं की बघा आता छोटासा प्रोजेक्ट. ओके, मी इथे येतो. ओके, मी इथे येतोपेक्षा मी एक नवीन बकेटच क्रिएट करतो. ओके, क्रिएट बकेट. आता मी बकेट क्रिएट करून इथं देतो project.com. एक छोटासा. ओके, त्या प्रोजेक्टचं थांबा बरं का, एकच मिनिट. प्रोजेक्टला नाव पण तसंच देऊ आपण. नाव काही देऊ शकता तुम्ही, असं काही ना की मी देतोय म्हणून तुम्ही पण तसं द्या. तुम्ही बकेटला नाव काही द्या रे, युनिक द्या फक्त. मला युनिक नाही आठवत म्हणून मी काहीतरी आपलं उलट पाठवलं. तो काय टाकू? अर्ममही अर्नमनी. ओके, आणि आपण स्टार्टिंगचं टाकू. मला हे ओके का माहिती आहे? कारण की
बघा रिक्वेस्टर पे नंतर हे येणार आहे. ओके, म्हणून मी इकडे जातोय, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, आता अरे अपलोड नाही, क्रिएट बकेट केल्यानंतर प्रोजेक्ट हायफन .com. ओके, मी स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग असं एक नाव देतो. ओके, सिंपल मी बकेट क्रिएट करतो. आता बकेट क्रिएट केली, फक्त बकेट क्रिएट केली, लक्षात घ्या. बकेट क्रिएट केली आणि आपला प्रॉपर्टीज मधला एक लास्ट ऑप्शन राहिलाय. ओके, तो म्हणजे आपलं इंटेलिजंट राहिले, पण ते बघणार आहे. आता स्टॅटिक वेबसाईट हे बघा, स्टॅटिक वेबसाईट म्हणजे पहिलं मला एक सांगा, स्टॅटिक वेबसाईट अगोदर बघा दोन टाईपच्या वेबसाईट असतात, स्टॅटिक आणि डायनामिक. ओके, स्टॅटिक म्हणजे काय आणि डायनामिक म्हणजे काय ते समजून घ्या. स्टॅटिक म्हणजे जी अशी वेबसाईट जी कधीच चेंज नाही होत, जसं की मी तुम्हाला आता नेटफ्लिक्सचं सांगितलं, ती चेंज नाही होत. ओके, डायनामिक म्हणजे ती कंटिन्युअसली चेंज होत राहते, म्हणजे ती हलते, मूव्ह करते. स्टॅटिक म्हणजे एक दगड की जो स्थिर राहतो, सिंपल जर सांगायचं म्हटलं. ओके, स्टॅटिक म्हणजे बघा, तुम्ही न्यूजपेपर, पहिले जुने न्यूजपेपर येत होते, आता येतात, पण त्या न्यूजपेपरमध्ये एक टेम्पलेट यायचे. ओके, टेम्पलेट, किंवा आज पण बघा तुम्ही कोणत्या एखाद्या बिल्डिंग्स, क्लासेस वगैरे कुठे जरी गेलात ना, तर त्यांचे स्टॅटिक वेबसाईट असतात. मी माझं मेडिकल शॉप्स ओपन करतो, मी माझी जिम ओपन केली, मी माझं पार्लर वगैरे ओपन केलं, तर काय होतं, त्याचं एक स्टॅटिक वेबसाईट, तिला डायनामिक नसतं, ते फक्त आपल्याला शो करायचं, आपल्याला फक्त रीड करण्यासाठी स्टॅटिक वेबसाईटचा यूज होतो. आता मला एक सांगा, तुम्ही इंस्टाग्रामला डेटा अपलोड करता, बरोबर, अपलोड करता, डेटा अपलोड करता म्हणजे त्याला कुठेतरी स्टोरेज आहे. आता mentory.com, ओके, हे वेबसाईट आहे, इथं कोणता डेटा अपलोड करता का रे तुम्ही? नाही. हे काय स्टोरेज आहे का? रोज रेग्युलर 10 वेळा येता का? इंस्टाग्रामवर दिवसातून 100 वेळा जातो. पण वेबसाईट एकदा बघितली, संपलं, रीड केलं, झालं. तुमच्या स्टॅटिक वेबसाईटला डेटाबेस नसतो, डायनामिक वेबसाईटला डेटाबेस अटॅच असतो. डेटाबेस म्हणजे बघा, डायनामिक वेबसाईट तुमची यूज होते EC2 मध्ये, स्टॅटिक वेबसाईट यूज होते तुमच्या S3 मध्ये. स्टॅटिक वेबसाईट म्हणजे लाईक अ डिजिटल एक पेज, जसं की बघा मी एक सिंपल तुम्हाला दाखवतो. SCC टेम्पलेट, आपल्याकडे फ्री टेम्पलेट आहे बघा, इथे तुम्हाला चेंजेस नाही दिसणार. मी आलो इथे, ओके, बघा ह्या टेम्पलेटवरती तुम्ही जर आला, बघा फ्री टेम्पलेट डेव्हलपरनी तयार केले टेम्पलेट. आता हे जे टेम्पलेट आहे, हे टेम्पलेट येण्यासाठी तुम्हाला SNS, मी जे आता शिकवलेलं नोटिफिकेशन, राऊट 53 ह्या सर्व्हिस आलेल्या पाहिजे. जेव्हा आपली राऊट 53 होईल तेव्हा मी तुम्हाला इकडे परत आणणारच आहे, राऊट 53. ओके, बट आता जर बघितलं तुम्ही, तुमच्याकडे बघा भरपूर बघा वेबसाईट, बघा किती दिसतात, इथे भरपूर वेबसाईट आहे. ओके, भरपूर साऱ्या वेबसाईट तुम्हाला इथे दिसतील. आता ह्याच्यावरती कमवायचे तुम्हाला पैसे कसं सांगतो बघा. तुमच्या इथं जर कोणी असेल, त्यांना स्टॅटिक वेबसाईट जर बनवायची असेल, तो नाही एखादा छोटासा बिझनेसमॅन पकडला, जसं की आता बघा आमचा गणपती कारखाना आहे. ओके, मी जर म्हटलं मला गणपती कारखान्यासाठी माझी एक वेबसाईट बनवायची, म्हणजे काय, जर कुणी जर ओके श्री गणेश टाकलं तर माझे काय झालं पाहिजे, माझी वेबसाईट शो झाली पाहिजे, सिंपल. ओके,
मग मला इथे काय होतंय, इथे मला शिव एक माझी वेबसाईट बनवून देतो. आता वेबसाईट बनवून देताना बघा शिव काय करतोय, माझ्या गणपतीचे किंवा मी बनवताना सगळे फोटोज काढतोय, डेव्हलपर कडून कोड डिप्लॉय करून घेतो, क्रिएट करून घेतो. ओके, जसं की बघा एक वेबसाईट चांगली नाही भेटत यार, जाऊ दे घेऊ कोणतरी आपण. ओके, बघा ही वेबसाईट पकडा. ओके, ह्या वेबसाईटवर बघू काय आहे. बघा ही वेबसाईट आहे. ओके, तर या वेबसाईटवर बघा फोटोग्राफी वगैरे नेचरचे असं दाखवलेलं आहे. ओके, हे बघा हे जे फॉर्म आहे हे सगळे डेव्हलपर देतो. तर शिवनी काय केलं, माझा डेटा मी सांगितला, माझी रिक्वायरमेंट सांगितली, शिवनी काय केलं ते डेव्हलपर करून घेतलं. ओके, 3-4 तासामध्ये डेव्हलपर करून स्टार्टिंग वेबसाईटला भेटणार. आता शिवनी काय केलं बघा, शिवनी तीच वेबसाईट इथे घेऊन आला, ती वेबसाईट डाउनलोड केली. डाउनलोड म्हणजे काय केली, त्याच्यावर आली म्हणजे त्याच्या लॅपटॉपमध्ये त्याने घेतली. आता ही वेबसाईट घेतल्यानंतर बघा ही वेबसाईट घेतली म्हणजे त्यांनी कशा थ्रो तरी त्यांनी त्याच्या ह्याच्यामध्ये लॅपटॉपमध्ये घेतली. जेव्हा डेव्हलपर जेव्हा तुम्हाला वेबसाईट देतो, ती वेबसाईट बघा तुमच्याकडे झिप फॉर्मॅटमध्ये. आता ही आपण घेतली गुगलवरून तुमच्या अंडरस्टँडसाठी. ओके, पण कोणत्या डेव्हलपरला पकडलं आणि त्याला सांगितलं तर तुम्ही कोणाकडून वेबसाईट क्रिएट करून म्हणजे त्याच्याकडून फक्त छोटासा कोड त्याला थोडेफार देऊन तुम्ही 10-15 हजार रुपये असे कमवू शकता. सोर्स आहे हा तुमचा कमवायचा. आता आपले 2-3 स्टुडंट आहेत, त्यांना गुगलवरती हे असे प्रोजेक्ट मिळतात. आजही त्यांचे प्रोजेक्ट चालू आहे. 10-10, 15-15 हजार रुपये ते घेतात. ओके, बसले असले हे ते काम करायचं. ओके, आता बघा डाउनलोडमध्ये आला तर तुम्हाला डेव्हलपरनी दिलेली वेबसाईट तुम्हाला इथे शो होईल. आता आपण घेतली गुगलवरून, पण कन्सिडर करा की मी कसं काय बाबा शुभमकडून घेतली. ओके, तर इथे बघा या फाईलला मी करतो एक्स्ट्रॅक्ट, झिप थोडी टाकली बरोबर ना, मी इथे त्याला एक्स्ट्रॅक्ट करतो. आपलं नेट गेलं वाटतं. एक्स्ट्रॅक्ट ऑल मी केले इथे एक्स्ट्रॅक्ट ऑल. बघा इथे वेबसाईट झाली, डेव्हलप नाही झाली. मी फक्त जो डेटा मला मिळाला. आता एवढी मोठी वेबसाईट मी त्याला असं तर नाही म्हणणार की नाही डायरेक्ट दे, वेळ लागतो, त्यामुळे मी झिपमध्ये घेतली. ओके, इथे या आतमध्ये बघा ह्या फाईलमध्ये तुमचा सगळा डेटा असणार. आता बघा इंडेक्स फाईल, माझे जे कोणते पिक्स फोटोज वगैरे असतील बघा, आपण फोटोज बघू. बघा एवढे फोटोज ऑनलाईन मध्ये. आवाज येतो सर्वांना? हो सर. सर ब्रेक होतोय थोडा आवाज. ब्रेक होतोय का? एकच मिनिट. बघा हे फोटोज कॅन्सल करतो, 1 मिनिट. ओके, आता बघा डेव्हलपरने दिलेली वेबसाईट मी इथपर्यंत आलो. ओके, हॅलो, आता येतोय का आवाज? हॅलो, येस सर येतोय. ओके, तर आता बघा की जेव्हा डेव्हलपर कडून वेबसाईट येते तेव्हा बघा तुमच्या स्टार्टिंग वेबसाईटला डेटाबेस नसतो, एक सिंपल टेम्पलेट. ओके, मी बघा इथे जेव्हा वेबसाईट बघा मला पहिलं स्टार्टिंग वेबसाईट मी इथे आलो. ओके, माझा प्रोजेक्ट इथे मला अपलोड करावा लागेल. मी इथे प्रोजेक्टला अपलोड केलं बरोबर ना, अपलोड केलं. बघा मी इथे आलो
ऍड फाइल्स पर्यंत येतोय. ऍड फाइल्स मधून बघा हा बघा इथे माझं टेम्पलेट. ओके डन. आता हा सगळा डेटा मी ह्याला घेतो आणि ड्रॅग अँड ड्रॉप करतो. म्हणजे मी माझ्या वेबसाईट आला डेटा इथे ओपन केलं तरी चालेल. ओके डेटाला मी केलं अपलोड. आता मला सांगा ही वेबसाईट मला तुम्हाला द्यायची, त्यासाठी स्टॅटिक वेबसाईट तर मी बनवणार आहे, पण त्यासाठी मला लागेल एंड पॉइंट म्हणजे डोमेन नेम. IP ॲड्रेस आहे. हिट कोणाला करतो रे तुम्ही? मला जर कॉल करायचा असेल तर तुम्ही माझं नेम सर्च करता, माझं नेम माझ्या नंबरला हिट करता. तसंच इथे तुम्हाला बघा सी नेम आणि ए रेकॉर्ड म्हणजे सी रेकॉर्ड ए रेकॉर्ड म्हणजे IP ॲड्रेस आणि तुम्हाला मिळलं जातं सी नेम म्हणजे एंड पॉइंट. ओके आता इथे तर तुम्हाला एंड पॉइंट नाहीये, तुम्ही हिट काय करणार? डेटा अपलोड केला, हिट काय करणार? तर बघा तुम्ही इथे तर तुमच्या स्टॅटिक वेबसाईट मध्ये प्रॉपर्टीज मध्ये आणि इथे बघा एडिट मध्ये आल्यानंतर अनेबल केल्यानंतर बघा की इथे दोन ऑप्शन आहे. होस्टिंग टाइप्स बघा, होस्ट स्टॅटिक वेबसाईट आणि इथे बघा हा जो ऑप्शन आहे बघा अनदर बकेट और डोमेन. ओके हे तुम्हाला मी तेव्हा सांगेन. ओके आता आपण फक्त आपली वेबसाईट होस्ट करतो, डोमेन नाही. ओके सो मी इथे काय केलं अनेबल करून बघा इथे काय केलं अनेबल करून वेबसाईट बघा होस्ट स्टॅटिक वेबसाईट हा ऑप्शन चूज केला. ह्याच्या खाली बघा index.html हेच पेज आहे ना माझं ज्याच्यावरती माझा डेटा असतो, कोड असतो. ओके इररचं काय ऑप्शनल आहे त्याची गरज नाही. ओके तुम्ही जो डेटा अपलोड केला आहे तो डेटा तुम्ही स्क्रिप्टिंग थ्रूही करू शकता, बट त्याची गरज नाही. आपण काही डेव्हलपर नाही. ओके हा डेव्हलपरचा पार्ट आहे. जेसन मला तो त्याचा यूज करा. ओके मी यूज करतो इथे सेव्ह चेंजेस. ओके तसं जेसन ऑप्शनल आहे बट सांगतोय तरी पण तुम्ही तिथूनही करू शकता. इथे बघा तुम्हाला एक एंड पॉइंट मिळाला का? बघा बकेट वेबसाईट एंड पॉइंट. चलो मिळाली वेबसाईट का गुगल वरती. डन. आता तुमची इथे वेबसाईट पोस्ट झालेली आहे. फर्स्ट पॉइंट समजून घ्या की जेव्हा पण तुम्ही बकेट क्रिएट करा तुमची बकेट बाय डिफॉल्ट ही प्रायव्हेट असते. आणि जर तुमची बकेट जर प्रायव्हेट आहे तर तुम्ही त्याला गुगलवरती हिट कसं काय करू शकता? अजिबात नाही. मग प्रायव्हेट म्हणजे आपल्याला त्याला परमिशन द्यावी लागेल. मग परमिशन द्यावी लागेल तर बघा परमिशन आपला थर्ड टॉपिक. परमिशन मध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा बघा इथं ब्लॉक पब्लिक ऍक्सेस. तुम्ही तुमच्या बकेटला पब्लिकली काय करता? ऍक्सेस देता, ब्लॉक पब्लिकचा ऍक्सेस देता. मग तुम्हाला इथे सिंपल येऊन एडिट आणि तुम्हाला बघा इथं ऑल पब्लिक ऍक्सेस ऑब्जेक्ट ऍक्सेस, न्यू ऍक्सेस कंट्रोल, एनी ऍक्सेस कंट्रोल लिस्ट. ओके हे सगळे पॉइंट तुम्हाला पब्लिकली अवेलेबल करायचे. पण तुम्ही फक्त इथं तुमच्या बकेटला पब्लिक करता, त्यामध्ये काहीच नाही. फक्त बकेट तुमची काय होती? ती प्रायव्हेट होती, बाय डिफॉल्ट प्रायव्हेट असते. तुम्ही तिला पब्लिक करता. चेकबॉक्स फक्त ऑफ करा, डन. सेव्ह चेंजेस करा. तो तुम्हाला विचारतोय, कन्फर्म करतोय का? कारण की तुम्ही तुमचा डेटा जर काही सिक्युअर जर असेल तर तुम्ही त्या डेटाला तुमच्या रूलनुसार तुम्ही त्याला पब्लिक करताय. सिंपल. मी केले ते कन्फर्म. ओके माझी बकेट प्रायव्हेटची पब्लिक झाली. तर बकेट जर प्रायव्हेटची पब्लिक झाली आता जाऊन पाहतो मोडवरती
बकेट म्हणजे तुमची वेबसाईट होस्ट. प्रॉब्लेम स्टेटमेंट समजून घ्या बरं का. तुम्ही बकेटला पब्लिक केले, त्यामध्ये ऑब्जेक्टला नाही, बरोबर ना. मग बघा एकदा पुन्हा तुमच्या ऑब्जेक्ट मध्ये हा प्रोजेक्ट मला तुमच्या लिंक्डइन वरती आज संध्याकाळपर्यंत मेन्शन झाला पाहिजे. इथे जेव्हा तुम्ही ऑल ऑब्जेक्टला सिलेक्ट करा, तुम्हाला जेवढे ऑब्जेक्ट पाहिजे तेवढे. ऍक्शन मध्ये जर आला तर बघा इथे तुम्हाला दिसेल मेक पब्लिक युजिंग एसीएल. एसीएल म्हणजे ऍक्सेस प्रोटोकॉल. तुम्ही तुमच्या सगळ्या या ऑब्जेक्टला तुम्ही पब्लिक करता. मग पब्लिक तर इथे होत नाहीये, मग मला काय करावं लागेल बघा. जर ऍक्शन मध्ये जाऊन मेक पब्लिक युजिंग एसीएल जर होत नसेल तर मला पुन्हा परमिशन मध्ये यावं लागेल. आता परमिशन मध्ये जर तुम्ही आलात, तुम्ही इथे जर बघितलं ऑब्जेक्ट ओनरशिप, मी इथे सिंपल एडिट करतो बघा. आणि आता बघा की एसीएल डिसेबल रिक्वायर्ड बघा. ऑल ऑब्जेक्ट दिस बकेट ओनर बाय दिस अकाउंट. ओके, बट दिस ऑब्जेक्ट स्पेसिफाय युजिंग ओनली पब्लिकली. तुम्ही ह्याला डायरेक्ट पब्लिकली ऍक्सेस देऊ शकत नाही पेसिफिक. ओके, तर तुम्ही जेव्हा अनेबल करता तेव्हा बघा की हा चेकबॉक्स ऑन करता आणि इथे बघा बकेट, बघा बकेट ओनर आणि ऑब्जेक्ट रायटर हे तुम्हाला मी नंतर सांगेन. ओके, तुम्ही इथे तुमच्या बकेटला पब्लिक करता, बकेटच्या ऑब्जेक्टला पब्लिकचा ऍक्सेस देता. झाला तुमच्या बकेटचे ऑप्शन पब्लिक झाले. ओके, आता जातो मी इनकॉग्निटो मोड वरती आणि आता मात्र डन बघा. डन. आता का बरं मला एक सांगा. नाही मल्टिपल ऑब्जेक्ट असू शकत नाही का तुमच्या बकेटमध्ये, बरोबर ना. मग तुमचे स्टॅटिक वेबसाईटचे ऑब्जेक्ट आहेत, पण तुम्ही ठरवणार ना. तुम्ही फक्त त्या ऑब्जेक्टला ऍक्सेस दिला की तू पब्लिक होऊ शकतो, तुम्ही पब्लिक नाही केलं अजून. मग बघा इथे सिंपल ऑब्जेक्ट मध्ये येतो. तुम्हाला कोणता ऑब्जेक्ट पब्लिक करायचा आहे ते तुम्ही आता इथे तुम्हाला ऑलच करायचे, पण तुम्ही सिलेक्टेड ऑब्जेक्टला पब्लिक करू शकता. ऍक्शन आणि ऍक्शन मध्ये जाऊन बघा मेक पब्लिक, आणि जेव्हा तुम्ही मेक पब्लिक कराल तेव्हा बघा मेक पब्लिक. बकेट प्रायव्हेट होती, पब्लिक केली. ऑब्जेक्ट प्रायव्हेट होते, त्यांना पब्लिकचा असाइन दिलं. ऑब्जेक्ट मॅन्युअली जाऊन तुम्ही पब्लिक केले. ओके, आता बघा की मी सिंपल क्लोज करतो आणि मी पुन्हा इनकॉग्निटो मोड वरती जातो. आता होईल काय का अजून काय राहिले, आता काय बोलणार. ही झाली तुमची वेबसाईट होस्ट. हा एक तुमचा छोटासा मिनी प्रोजेक्ट. जर तुम्हाला एखादं गिरायक भेटत असेल तर आपण हा प्रोजेक्ट करू शकतो. ओके, तुम्हाला डोमेन नेम परचेस करून 150 रुपये फक्त खर्च. S3 चार्जेस करते, त्याचे S3चे चार्जेस दिवसाला चेंज होतात. पण इथे डेडिकेटेड म्हणजे बघा रजिस्ट्रेशन असं असतं. तुम्ही 1 वर्ष किंवा 3 वर्षाचं बुकिंग आधीच करून ठेवू शकता, पण त्याचे पैसे तुम्हाला अगोदर द्यावे लागतील. डोमेन का नाही तू कसं बोलताय. मी S3च सांगतोय, डोमेनचं नाही सांगत. डोमेन पण तुम्ही घेता ना 1 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, पण मी डोमेनचं नाही सांगत. मी तुम्हाला स्टोरेजचं सांगतो. सर्व्हरच्या तुम्ही सर्व्हरचं स्टोरेज बिंदास घेऊ शकता, पण आधी घेण्यासाठी म्हणजे बुकिंग करण्यासाठी तुम्हाला अगोदर पैसे द्यायला लागतात आणि ते तुम्हाला जास्तीत जास्त स्वस्त पडतं. आणि असे चार्जेस जे आता तुम्हाला माहिती की AWS हे डॉलरमध्ये याचं बिल दिलं जातं आणि डॉलरची प्राइस दिवसाला चेंज होत राहते. त्यामुळे दिवसानुसार किती असेल त्याच ह्याने तुमचे डॉलरचे पैसे लागतात असं. ओके, पैसे
जोपर्यंत आपली वेबसाईट चालू आहे तोपर्यंतच आपल्याला पैसे द्यायचे. पण आता मला सांगा, ही वेबसाईट चालू आहे माझी, ओके, ही वेबसाईट चालू तर नॉर्मल वेबसाईट आहे, ओके, पण त्याच्यावरती मी मूवीज वगैरे अपलोड केले तर कॉस्ट लागणारच. आता मूवी वगैरे अपलोड केले तरी पण एकदा मी रिक्वेस्ट पे ओपन करून तुम्हाला नेटफ्लिक्स रेग्युलर बेसिसवरती मिळेल. ओके, क्लिअर इथपर्यंत? आता बघा, आता काय नका बघू, ठीक आहे, चलो इथपर्यंत बस करूया. मला फक्त एकदा प्रेझेंट द्या. हा प्रोजेक्ट बघा, मी एकदा दाखवतो.